नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। मानोंडे गावातील शासकीय तसेच खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता। हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिसराची पाहणी केली। भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रतीक चौधरी यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे। महसूल प्रशासन आणि महानगरपालिका कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप करण्यात आला। पाहणी दरम्यान किरीट सोमय्या यांनी वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास असल्याचा दावा केला। काही ठिकाणी सरकारी जमिनींवर बेकायदेशीर बांधकामे सुरू असून एका इमारतीचा 6वा मजलाही अनधिकृतपणे उभारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। याचबरोबर जन्मदाखल्यांमधील कथित गैरव्यवहाराचा मुद्दाही सोमय्या यांनी उपस्थित केला। गेल्या 16 महिन्यांत मोठ्या प्रमाणावर जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या सर्व आरोपांमुळे वसईतील अनधिकृत बांधकामे, शासकीय जागांचे संरक्षण आणि घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सगळं बघा ना, काय आहे फोटो काढणार तुम्ही की मी पाठवू? हे अधिकृत आहे का? ही जमीन पुण्यातली आहे तुमची, म्हणजे राज्याची आहे ना, स्टेटची आहे ना, मग स्टेटचा प्रतिनिधी कोण आहे? आणि आपण कोण? महापालिकेचे। मग तुम्ही काढणार की नाही फोटो? हे काय आहे सगळं? हे पहा, जमीन कुणाची असली, रेग्युलेटर तुम्ही आहात, लक्षात आलं का? तुमचं हे उडवणं कामच आहे तुमचं। जागेचा मालकाने येऊन सांगायची गरज नाही, हा कचरा इल्लीगल आहे, तर तुम्ही का कारवाई करत नाही? कचरा नाही, बघा ना, सगळं कॅप्चर केलेलं आहे। हे काय अधिकृत आहे का? इफ देर इज एनिथिंग अनधिकृत, सरकारी जमिनीवर बांधकाम करते, सरकारी जमिनीवर बांधकाम करायचं असते, जमतोय एनी बांधकाम तहसीलदारला थोडा अधिकार आहे, तर हा काय म्हणतोय नाही लागत? कुठल्याही बांधकामासाठी महापालिका काही जागेवर फक्त MMRDA जी प्लॅनिंग अथॉरिटी असेल त्याप्रमाणे प्लॅनिंग ऑथॉरिटी, तर इथे प्लॅनिंग ऑथॉरिटी कोण आहे? तुमचं म्हणणं आहे तहसीलदार आहे, ते महापालिका। मग महापालिकेचा अनऑथोराइज विभागाचं काम कोण पाहतं? तुमच्याकडे असेल ना कोणी? वॉर्ड ऑफिसर म्हणजे काय? वॉर्ड ऑफिसर मी आहे नाही, पण तुमच्याकडे म्हणजे मला माहित नाही, मुंबईत डिमोलिशन म्हणजे अनधिकृत बांधकामासाठी त्यांनी अतिशय मोठा आहे म्हणून एई मेंटेनन्सला जबाबदारी डेझिग्नेटेड होतो। तुमच्याकडे डेझिग्नेटेड होतो तुम्हाला? आम्ही प्रॉपर माणसाला सांगतोय, तर तुम्हाला कसं उगाच त्यांना त्रास देतो? इंजिनियर आहे, पण तुम्हाला कसा त्रास देतो? म्हणजे यांचा अधिकार तू काय घेऊन यांना देतोय? यांचा अधिकार आहे आणि तुम्ही काही नोट पण करत नाही। हे तिथे एवढं बांधकाम दिसतंय, हे दिसतंय, फोटो व्हिडिओ जुनं गेलं खड्ड्यात, रस्त्यावर जुनं नसते कुठलं, आणि हे जुनं नाही। मी तुम्हाला गॅरंटी देऊ, अडचणीत येणार तुम्ही। कागद दाखवल्याने जुनं होत नाही, ते झेरॉक्सची झेरॉक्स तुम्हाला 1915ची मिळणार आणि 1214ची मिळते। हे कोण म्हणणार जुनं आहे? हे कोण म्हणणार जुनं आहे? आणि तुम्ही तर नोंद पण करत नाही। आम्ही द्यायची तुम्हाला नोंद करू, फोटो तो काढ भाऊ, इथले तिथले, हे काय
जुनं आहे. व आमदार ताई कुठे गेल्या? ताई यांनी वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं जुनं आहे. हे मी पण ते करतो कंप्लेंट, तुम्ही करायची की वॉर्ड ऑफिसर फील्ड व्हिजिटवर येताना रितसर जुन्या बांधकामांचा समर्थन करतात, खोटं बोलतात. ऑफिशियली ती सेड जुनं आहे, म्हणजे यांच्या संरक्षणामुळे हे सगळं हे जुनं आहे. हे जुनं आहे. तमाचा लावलाय का? मी काय तमाचासाठी आलं? मग हे जुनं आहे. कुठे गेलं तो तरुण इंजिनियर, यंग इंजिनियर? आत्ताच्या आत्ता ह्याच्यावर FIR झाला पाहिजे. 100% चोरी आहे. आणि त्यांनी कुठलं बिल माझा घरात दाखवलं ना, त्या त्यांनी बिल दिला तर दुसरं नाही, पहिला तर मी तोडणार नाही. तुम्ही सांगितलं जुनं हे तर तोडणार नाहीत. आयुष्यात दुसऱ्यांदा ते चूक करणार नाही. यांनी सांगितलं हे जुनं आहे, तुम्ही पण नोट करा. महापालिकेचं म्हणणं आहे याच्यावर ऍक्शन करता येणार नाही कारण हे जुनं आहे. तर महापालिकेचा ऑफिसरला हे जुनं आहे त्याचे पुरावे द्यावे लागणार, अदरवाईज घरी जावं लागणार. हे तहसीलदार काय करतात म्हणजे तुमचा जो रस्त्यावर आहे हे काय आहे? सगळं आजच्यात झालं पाहिजे.